होय वाटतं दादा वहिनींसाठी ते टेबलच परफेक्ट आहे. ते ना तिकडचं हो एकदम परफेक्ट. अरे पाहिजे ना आपल्याला डेकोरेशनसाठी वगैरे. हो डेकोरेशनसाठी पाहिजे ना ते आपल्याला, काही प्रश्नच नाही म्हणजे. अरे हे पण ते बसलेत ना तिकडं. कोण बसलेत तर? अच्छा हो ग्राहक बसलेत. ग्राहक हा देव असतो. डायलॉग मारू नको, काय करायचं ते सांग. काहीतरी करायलाच पाहिजे ना. जस्ट वेट अँड वॉच. हॅलो हॅलो. छान छान. वेलकम. छान जोडी भाऊ बहिणीची. एक्सक्यूज मी, ही होणारी बायको आहे माझी. शुअर? शुअर म्हणजे काय? खरंच. ओ अच्छा ओके ओके. म्हणजे मामाची मुलगी आहे, मामे बहीण. होणारी बायको मामे बहीण असते ना आपल्यात कधी कधी. आय कॅन अंडरस्टँड. सांगितलं ना एकदा, आम्ही दोघं भाऊ बहीण नाही आहोत. शुअर? हो. पण मग तुम्ही इथे का बसलायत? तुम्ही बाहेर बसा ना. बाहेर तिकडे छान हवा आहे, वाऱ्याची झुळूक आहे, व्ह्यू आहे, सी व्ह्यू आहे. आणि बाहेर स्पेशल सर्व्हिस आहे सर. अख्खं हॉटेल रिकामी आहे, आम्ही कुठेही बसू ना. तेच म्हणतोय मी सर, अख्खं हॉटेल रिकाम आहे, मग तुम्ही इथे का बसलायत? तुम्ही इथे बसू नका. इथे बसू नका कारण हे टेबल इथलं नाही आहे. हे टेबल चायनाचं आहे. म्हणजे चायनाहून बनवून आणलंय आम्ही. मेड इन चायना. हिंदी चीनी भाई बहीण. हिंदी चीनी भाई बहीण. भाई बहीणसाठी, भाऊ बहिणींसाठी बनवून घेतलेलं हे टेबल आहे स्पेशली. आणि त्या बाहेरच्या टेबलवर काय होतं? बाहेर हे होतं एअर चेअर. लव्ह इज इन द चेअर असतं. लव्ह इज इन द चेअर म्हणजे तिथे प्रेमाच्या भावना जनरेट होतात. ते आम्ही खास प्रेमी युगलांसाठी बनवून घेतलंय. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे प्रेम तुम्हाला एकमेकांबद्दल वाटू शकतं. त्यामुळे तुम्ही खरं तर तिथे बसायला पाहिजे. पण अर्थात तुम्ही आमचे ग्राहक आहात, ग्राहक देवता असतो. त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं असूनही हे भावा बहिणींच्या टेबलवर बसायचं असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सर. एवढं नाही. आपण हॉटेलसाठी काढलेल्या खर्चाची टोटल आहे 14,770. ओके ग्रेट. म्हणजे आता हे शेवटचं बिल ऍड केलं, लक्षात घ्या, शिकून घ्या. हे शेवटचं बिल ऍड केलं की मग आपल्याला कळणार आहे टोटल काय आहे. टोटल कळल्यावर आपल्याला कळणार आहे की हॉटेलच्या शेअरमधनं किती रुपये खर्च झाले आहेत किंवा होणार आहेत, किंवा किती शिल्लक आहेत किंवा शिल्लक राहिले आहेत. ओके. तर शेवटचं बिल आहे नव्या कप बशांचा सेट 850 रुपीज ओनली. सांग आता किती टोटल झाली? म्हणजे हे शेवटचे 850 टाकल्यावर आणि इक्वलचं बटन दाबल्यावर आपली टोटल आली आहे. अगं बोल ना पटकन सांग ना. आय एम एक्सायटेड टू नो की हॉटेलच्या शेअर मधनं काय पैसे खर्च होणार आहे, नाही होणार आहे, शिल्लक राहिलेत. कम ऑन परी बोल ना. तू बोल ना. 850 ऍड झाल्यानंतर काय टोटल झाली सांग. कशाची टोटल? कशात काय? अग जी 27 बिलांची अमाऊंट मी तुला सांगितली त्यात 850 हे ऍड केल्यानंतर किती झाले? 27 बिल्स. वाव, टू मच. अरे ही काय बोलतीये? अगं बेरीज वजाबाकी केली त्याची टोटल काय झाली?
बेरीज बाबा की मी नाही केली काही. बिलांची मी नाही केली काही बेरी बाबा की. अरे हे काय आहे? म्हणजे तू इतका वेळ फोनवर कॅल्क्युलेटच करत नव्हतीस? नाही. मग काय करत होतीस तू? स्टोरीज बघत होते. एकतर स्टोरीज ऐकतात किंवा वाचतात, बघत नाही. 1 मिनिट गप्प बस, इकडे बघतात. दिस इज इट. आपण इथे आता हिशोब करायला बसलोय ना, तुम्ही शिकून घेणार होतात ना. आपण इथे लोकांच्या गोष्टी बघायला किंवा वाचायला किंवा ऐकायला किंवा काय अजून तोडा काय, आपण कशासाठी बसलो इथे यार? 1 मिनिट. बिल दे. बिल दे. हे गेलं. हे पण घे. यात शेअर लिहिलाय, हे घे. माझी स्टोरी मी लिहिणार आहे. बिल दे के देखो. जा, तुम्ही तिघी जाऊन किमान ऑर्डर घ्या. मी ते हिशोब करतो. मीच करत होतो. मला तुमची मदत हवी होती जी तुम्ही केलीच नाहीत. आणि या स्त्रीला पहिले बाहेर घेऊन जा प्लीज. माझ्या नजरेसमोरून दूर करा हिला. चल 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 पटकन. ऑर्डर घे पटापट चल. ऑर्डर घेणार? ऑफकोर्स अंकल. बोला काय पाहिजे. अंकल? ओके दादा. दादा? काय आहे, किती भाव खाताय? त्यापेक्षा काय खाणार ते बोला. आमचं चीज ऑमलेट खा, टॉप असतं टॉप. बोला ना काय पाहिजे, क्विक क्विक. कस्टमर कडे जरा बघा ना मॅडम ऑर्डर घेताना. काय तुमचं सांगितलं का नाही राहिलंय? आम्हाला काय माहिती तू त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. ते काही डॉन आहेत का? बाबू आहेत. अंकल कसे आहात? ठीक नाही म्हणलं एकदा बघून येऊया तुमची गाडी रुळावर आली की नाही ते. इस्पेशली आमच्या कन्येची. अजूनही ही तितकीच उत्साही आहे की नाही हॉटेलच्या बाबतीत ते पाहायला आलोय. काय ना आमच्या परीला गोष्टी खूप लवकर बोर होतात. हल्ली आईबाप सुद्धा बोर व्हायला लागलेत बहुता. म्हणूनच ना आवाज ओळखू येत ना बघावं असं वाटत. काय रे बाबू? काय खरंच आहे ते. असो मग तुम्ही सगळे कसे आहात? एकदम बेश. चांगलंय चांगलंय. गर्दी सुद्धा होऊ लागले बरं का तुमच्या खयाली पुलाव मध्ये. नाही बाई एवढी नाही. हे नेहमीच आहेत नरपत वगैरे ते. अरे बदलतील रे. गोष्टी हळूहळू बदलतील. पॉझिटिव्हली निगेटिव्हली. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसंही बदलतात. काय परी? आय नो. तसा इथेही बदल नक्कीच होईल. हा पण तुम्ही मेहनत करणं सोडू नका. हो आणि हातचा कस्टमर पण सोडत नाही आम्ही. काय हवंय तुम्हाला? मला एक चहा. एक पाणी गमचा पापड. तुझ्या आईचा वाढदिवस होता काल. अरे यार हाच प्रॉब्लेम होतो माहितीये ना. सोशली ऍक्टिव्ह नसलं की हाच प्रॉब्लेम होतो. सोशली ऍक्टिव्ह? हो. आई फेसबुकवर असती तर थोडं सोपं झालं असतं ना यार. नोटिफिकेशन आलं असतं. हा ब्लंडरच झाला नसता यार. म्हणजे सख्या आईचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी FB लागतं? सोपं पडतं यार बाबू.